मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा खून करणारे मुख्य आरोपी अजूनही मोकाटाच फिरत असून त्यांना गजाआड करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आलाय। संतोष देशमुख यांची हत्या होऊन 2 आठवडे झाले, तरी सुद्धा कोणतेही ठोस निकाल का लागलेला नाही किंवा त्यांना न्यायही मिळालेला नाही। आता मुळात पोलिसांनी जरी 4 आरोपींना अटक केलेली असली तरीही मुख्य आरोपी अजूनही फरार आहे, तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही। सर्व पुरावे पोलिसांकडे असून सुद्धा या आरोपीला अटक का झालेली नाही असा सवाल आता विरोधकांकडून आणि सत्ताधार पक्षातील काही लोकांकडून विचारण्यात येतोय। आता या कारवाईला इतका उशीर का लागतोय? तिथल्या पोलीस आयुक्तांची बदली करून सुद्धा आणि नवनीत कावत यांसारखे सिंगम ऑफिसर येऊन सुद्धा हा तपास पूर्ण का होत नाहीये? चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात। सर्वांना नमस्कार, मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर। विधानसभेत संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा चांगलाच गाजला। विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील सुरेश धस यांनीही धनंजय मुंडे, वाल्मिकी कराड यांच्या विरोधात विधानसभेत सरकारची चांगलीच कानउघडणी केली, पण उपयोग काय? तर शून्य। अजूनही मुख्य आरोपी गजाआड झालेला नाही। देवेंद्र फडणवीस यांनी बीड मधल्या पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली करत नवनीत कावत यांना ड्युटीवर आणलं। नवनीत कावत यांनीही बीड मध्ये कायदा सुव्यवस्था आणण्याचं वचन दिलं। त्याचप्रमाणे मुख्य आरोपींना लवकरच गजाआड करू असा इशाराही दिला। गुंडागर्दी संपवून बीड मध्ये न्यायाचं राज्य आणण्याची ग्वाही दिली, पण अजूनही या प्रकरणामध्ये ऍक्शन घेतली गेलेली नाही। आता पुढे काय? संतोष देशमुख यांना खरोखरच न्याय मिळणार का, की 4 दिवसांच्या थंडीप्रमाणे हे प्रकरण थंड पडणार? चला सविस्तर पाहूया। याच पार्श्वभूमीवर बीड मध्ये सर्व पक्ष नेत्यांची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीतले अंतिम चर्चेत बीड मध्ये संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी त्यांच्या आरोपीला तत्काळ अटक व्हावी यासाठी सर्वपक्षीय मोर्चा 28 डिसेंबरला निघणार असल्याचं समोर आलंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींचं नाव घेण्यात आलंय। यातील 4 अटकेत असून सुदर्शन घुलेसह 3 अजूनही फरार आहेत। हाच मुद्दा यावेळी हिवाळी अधिवेशनात गाजला, त्यामुळे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांची बदलीही करण्यात आली आहे। आता हत्या होऊन 15 दिवस उलटत आले, तरीही 3 आरोपी मोकाटाच आहेत। तसेच या प्रकरणात मास्टरमाइंड मोकाट असल्याचा आरोप होतोय। आमदार संदीप क्षीरसागर यांनी थेट वाल्मिकी कराड यांचे नाव घेतले होते। असे असतानाही पोलिसांकडून आरोपी अटक होत नसल्याने बीड मध्ये मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे। त्यासाठी सोमवारी बैठक घेण्यात आली। यात सर्वपक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय, सर्व नेत्यांचा समावेश होता। सुरुवातीला देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असे मत मांडण्यात आले। त्यासाठीच 28 डिसेंबर रोजी सकाळी मोर्चा काढण्याचे ठरले। हा मोर्चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप होणार असल्याचं बैठकीत सांगितलं गेलंय। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या हा आता महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय। सत्ताधारी महायुतीतील काही व्यक्ती, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे त्या गुन्ह्यात अडकलेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही समोर आलाय। त्यामुळे त्यांच्याकडचं मंत्रीपद काढून घेऊन त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची मागणी सुद्धा आता जोर धरतीये। आता या प्रकरणातील आरोपींच्या विरुद्ध ओपन कार्ड्स कोणती ते पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते आणि वाल्मिकी कराड यांचे निकटवर्ती असलेले विष्णू चाटे यांना संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्ये प्रकरणी अटक करण्यात आली आहे। पवन चक्की कंपनीकडून 2 कोटी रुपये उधळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी FIR मध्येही त्यांचे नाव आहेत। परळीचे माजी नगर परिषद सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिकी कराड यांच्यावर खंडणी व खुनाचा कट रचल्याचा आरोप आहे। त्यांच्या राजकीय संबंधांमुळे त्यांच्या अटकेमुळे सरकार अनस्टेबल होऊ शकते असा आरोप विरोधकांनी केलाय। अशोक घुले, सुदर्शन घुले आणि प्रदीप घुले या व्यक्तींवर 6 डिसेंबर 2024 रोजी पवन चक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून न दिल्याने हल्ला केल्याचा आरोप आहे। या घटनेदरम्यान सरपंच संतोष देशमुख यांनी मध्यस्थी केल्याने त्यांचे अपहरण करून खून करण्यात आलाय असं बोललं जात आहे। जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुले या व्यक्तींनाही देशमुख यांचे अपहरण आणि हत्ये प्रकरणी अटक करण्यात आली आहे। सखोल चौकशी व्हावी यासाठी राज्य सरकारने आता हा तपास सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच CID कडे सोपवलाय। त्याचप्रमाणे येथील स्थानिक पोलीस या प्रकरणाची चौकशी करताना दिसून येतात, पण तरीही अजूनही त्यांच्या हाती काही लागले नाही। हे प्रकरण जेव्हा प्रकाशात आलं
तेव्हाच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपही केला होता. जर या प्रकरणात संतोष देशमुख यांना न्याय द्यायला विलंब झाला किंवा आरोपींना पकडण्यास उशीर झाला तर आरोपी सगळेच पुरावे नष्ट करून टाकतील आणि पहिल्या दिवशी आरोपींना पकडून दुसऱ्या दिवशी आरोपींना सोडावंही लागेल. यामुळे आता सीआयडी आणि स्थानिक पोलीस काय करतात याकडे सख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तपास चालू आहे. अधिकारी सर्व संबंधित व्यक्तींना पकडण्यासाठी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहेत. असं जरी सर्वसमावेशक स्टेटमेंट सरकारने अप्रत्यक्षरित्या दिलं असलं तरीही आता बीडकर आणि संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणावर शांत बसणार नाहीये. सर्वपक्षीय आंदोलन होऊनही पुन्हा एकदा या आरोपींच्या अटकेची मागणी केली जाणार आहे. आता याबाबत राज्य सरकार नक्की कोणते पावलं उचलणार? धनंजय मुंडे यांना विरोधकांच्या समाधानासाठी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करतोय की या प्रकरणावरही न्याय न मिळता पडदा पडणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? संतोष देशमुख यांचे सगळेच आरोपी पकडले जाणार का? संतोष देशमुख यांच्या हत्येचे खरे कारण समोर येणार का? संतोष देशमुख यांच्या हत्या नेमकी कोणी केली? जर वाल्मिक कराड किंवा सुदर्शन घुले यांच्यापैकी कोणी केलेली असली तरीही ती फक्त पवन चक्कीच्या खंडणीच्या वादातून झाली का की यामागे अजून कोणतं कारण आहे? याबाबत तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.